डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात दीर्घावधीचा अंदाज देणार आहे. ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी हा अंदाज देत असतो. आज आपला जो विषय आहे तो साधारण मान्सून पूर्व पाऊस कसा असेल आणि तो कालावधी कुठून मोजला जातो. तर बऱ्याचदा उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये फेब्रुवारी गृहीत धरत नाहीत लोक, कारण थंडी असते म्हणून. परंतु फेब्रुवारी हा मिश्र कालावधी आहे आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हे 4 महिने तसे उन्हाळ्याचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच दुपारचं ऊन आता जाणवू लागलं आहे आणि हवामानात मोठा बदल आपल्याला जाणवतोय. 30°C पेक्षा जास्त तापमान आता फेब्रुवारीच्या दुपारच्या कालावधीमध्ये जाणवू लागलं आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी हा मिश्र कालावधीचा संपल्यानंतर मार्च महिना सुरू होतो. तर 1 मार्च ते 31 मे हे मान्सून पूर्व पावसाचा कालावधी मानला जातो. आपण जर बघितलं तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3ही महिन्यात फारसा पाऊस झालेला नाही आहे, म्हणजे अवकाळी पाऊस नव्हता. केवळ जळगाव जिल्ह्यामध्ये आणि काही भागात थोडा पावसाने हलका प्रभाव दाखवला, काही ठिकाणी गारपीट झाली, परंतु हे 3ही महिने कमी पावसाचे राहिलेले आहेत. त्याच पद्धतीने फेब्रुवारी देखील कमी पावसाचा राहणार आहे, म्हणजे जवळपास फेब्रुवारीत पाऊस होणार नाही असं म्हटलं तरी चालेल. शिवाय मान्सून पूर्व पावसाचा पहिला महिना मार्च यामध्ये देखील 15 तारखेपर्यंत पावसाची शक्यता नाही. मात्र 15 तारखेनंतर मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल आणि मग नंतर जे पाऊस येतील त्याला आपण तसा अवकाळी पाऊस जरी म्हणत असलो तरी याला मान्सून पूर्व पावसाचा कालावधी म्हणून या 3 महिन्याच्या पावसाला काउंट केलं जातं. यामध्ये आपला अंदाज आहे की 15 मार्च पासून पुढे अवकाळी पावसाच्या ऍक्टिव्हिटीज भारतामध्ये सुरू होतील आणि त्यात महाराष्ट्राचाही समावेश असेल. मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये अवकाळी पावसाचं म्हणा किंवा मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मे मध्ये सुद्धा मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव बरेच मॉडेल दाखवत आहेत, परंतु मे मध्ये देखील यावर्षी लानिना कंडिशन ऐवजी आपण आता एल कंडिशनकडे जातो आहोत. लानिना आता संपला आहे आणि आपण एल सुरू होतोय किंवा आपण आता न्यूट्रल कंडिशनमध्ये आहोत आणि जवळपास मे पर्यंत ही न्यूट्रल कंडिशन असणार आहे किंवा जून पर्यंतही असू शकते. जून पासून पुढे हळूहळू अल्निनोचा प्रभाव वाढायला लागेल आणि हा प्रभाव आपल्याला मान्सूनच्या अगदी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये सुद्धा जाणवणार आहे. परंतु याचा मान्सून पूर्व पावसावर काय परिणाम होईल हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. न्यूट्रल कंडिशनमध्ये तसं मान्सून पूर्व पावसाला फार अडचण नसते आणि त्यामुळे मशागतीसाठी आवश्यक असलेला मान्सून पूर्व पाऊस आपल्याला यावर्षी अतिशय मुबलक प्रमाणात होईल असं आपण यापूर्वी देखील एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. मे मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मान्सून पूर्व पाऊस होईल. 15 मे ते 31 मे या दरम्यान वादळांची शक्यता आहे आणि ही वादळं शक्यतो अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार होतील असा आपला अंदाज आहे. त्या वादळांचा मार्ग कसा राहतो यावर देखील मान्सूनचा पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे आणि मान्सूनच्या यावर्षीच्या प्रवासावर मोठं गंडांतर राहण्याची शक्यता आहे, कारण वादळं आणि अलिनोचा प्रभाव वाढू लागल्यामुळे साहजिकच काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये दुष्काळी परिस्थिती असा काही प्रभाव, त्यालाच आम्ही असमान वितरण असं म्हणतो पावसाचं, हे होण्याची शक्यता आहे. दरवर्षी सारखा यावर्षी पाऊस असणार नाही. यावर्षीचा पाऊस हा डोकेदुखीचा, चिंताजनक अशा स्वरूपाचा असणार आहे, कारण आलेली पिकं अति पावसामुळे जाण्याची शक्यता राहील. तर काही ठिकाणी पेरण्या उशिरा होतील, काही ठिकाणी पावसाअभावी पिके करपतील. त्यामुळे हे वर्ष थोडं आपल्याला तापदायक जाण्याची शक्यता आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी गृहीत धरून चालायचे. त्यामुळे पाण्याची बचत, पीक आणि चाऱ्याची बचत करून ठेवणं हे आपल्या दृष्टीने आवश्यक आहे.
मान्सूनपूर्व कालावधीमध्ये जो पाऊस होणाऱ्या तिन्ही महिन्यात म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात पाऊस होणारे आणि 15 मे ते 31 मेच्या दरम्यान असलेल्या वादळी परिस्थितीमुळे काही ठिकाणी नद्यांना पूर येणारा पाऊस देखील होणार आहे. त्यामुळे या सर्व अंदाजाकडे शेतकऱ्यांनी पूर्वनियोजनाच्या दृष्टीने बघावं, कारण शेतीला पेरणीपूर्व मशागत करण्याकरता ज्या पावसाची आवश्यकता असते तो मुबलक स्वरूपातला पाऊस आपल्याला या कालावधीमध्ये होणार आहे. शिवाय मार्चच्या 15 नंतर पावसाची ॲक्टिव्हिटी सुरू होत असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर मिळणार आहे. तसाही अवकाळी पाऊस हा कंटिन्यू नसतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कालावधी पुरेसा भरल्यामुळे आपल्याला मान्सूनची सुरुवात म्हणजे आपल्याला मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव यावर्षी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रजा.